नमस्कार मुलांनो, पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपला दिवस 24वा आहे आणि आज आपण शिकणार आहोत न, ख, थ, औ, भ, एक काना आणि दोन मात्रे. हे आज आपण या अक्षरांचं वाचन, लेखन आणि सराव घेणार आहोत. चला मग पटकन मोबाईल लांब ठेवा. एका हाताच्या अंतरावर ठेवायचा मोबाईल आणि ते जवळून मोबाईल पाहिले की आपल्या डोळ्यांना त्रास होतो. पॅड घ्या, पेन्सिल घ्या, 4 लाईनची वही, इरेजर, शार्पनर घेऊन बसायचे. आर यू रेडी? चला आता आपण मुळाक्षरांच्या वर्गामध्ये जाऊयात. हे आहेत सर आणि हे आहेत विद्यार्थी. आज आपल्या शाळेमध्ये नवीन सर आलेले आहेत. कोणते? औ सर आलेले आहेत आणि 4 नवीन मुलं आलेले आहेत. न, ख, थ, भ. चला आता आपण, मी काय सगळ्यांची ओळख पहिल्यापासून करून देत नाही. आता आपण डायरेक्ट एक सरांना वर्गावर पाठवू. आ सर वर्गात चाललेत बरं का आपल्या. तर द म्हणणार दा, का, मा, ला, घा, ना, डा, रा, बा, ना, सा, खा, गा, ता, पा, झा, हा, था, वा, ळा, चा, जा, धा, भा, या, फा आणि शा. आता दुसरे कोणते सर जाणार आहे वर्गावरती? इडलीवाले सर. कोणते सर जाणार आहेत? इडलीवाले सर. हे बघा, हे इडलीवाले किंवा इमारतवाले सर चाललेत वर्गावरती. मग द म्हणणार दी, की, मी, ली, घी, नी, डी, री, बी, नी, सी, खी, गी, ती, पी, झी, ही, थी, वी, ळी, ची, जी, धी, बी, ई, फी आणि शी. आता दुसरे वेलांटीवाले सर चाललेत वर्गावरती. इडलिंबूवाले. द म्हणणार दी, की, मी, ली, घी, नी, डी, री, बी, नी, सी, खी, गी, ती, पी, झी, ही, थी, वी, ळी, ची, जी, धी, बी, ई, फी आणि शी. आता पहिला उकार उराले सर चालले, पण आपल्या र ला हा पहिला उकार आवडत नाही आपल्या. हे उखळवाले सर वर्गात चाललेत बरं का. आता दू, कु, मु, लू, घु, नु, डू, रू, बु, नु, सु, खु, गु, तु, पु, झु, हु, थु, वु, ळु, चु, जु, धु, भु, यु, फु, शु. आता दुसरा उकारचा वाले सर चाललेत, म्हणजे उसवाले सर वर्गात चाललेत. दु, कु, मु, लू, धु, नु, डू, रू, बु, नु, सु, खु, गु, तु, फु, पु, झु, हु, थु, उ, ळु, चु, जु, धु, भु, यु, फु, शु. आता एकवाले सर वर्गात चालले. त्यांची छडी अशी असते बघा, छोटीशी. दे, के, मे, ले, घे, डे. तुम्ही सुद्धा बोट असं करायचे. रे, बे, ने, से, ने, खे, गे, ते, पे, झे, हे, थे, वे, ळे, चे, जे, धे, भे, ए, फे आणि हे शे. एक काना एक मात्रा.
एक काना एक मात्रा, म्हणजे हे आपण काल शिकलेले नवीन सर आहेत. हे ओ वाले सर, हे बघा, हे सर आहेत बरं का, त्यांची छडी अशी असते. दो, को, मो, लो, घो, नो. हा काना आणि हा मात्रा. ऍक्शन कशी आहे आपली, अशी आहे. डो, रो, बो, नो, सो, खो, गो, तो, पो, झो, हो, थो, वो, लो, चो, जो, धो, भो, यो, फो आणि शो. आज आपल्या वर्गावर शाळेत नवीन सर आलेले आहेत. एक काना दोन मात्रे. औ सर. कोणते सरांचं नाव काय, ह्या औ सर. आणि ह्या सरांची छडी कशी आहे, अशी आहे. एक काना दोन मात्रे, एक काना दोन मात्रे. हे बघा, हा एक काना आणि दोन मात्रे. आपण असं ऍक्शन करणार. तुम्ही सुद्धा अशी बोट काढा. म्हणा माझ्यासोबत. दऊ, कऊ, मऊ, लऊ, घऊ, नऊ, डऊ, रऊ, बऊ, नऊ, सौ, खौ, गौ, तौ, पौ, झौ, हौ, थौ, वौ, लौ, चौ, जौ, धौ, भौ, यौ, फौ, शौ. ठीक आहे. आज आपले सगळे सर वर्गावर जाऊन आलेले आहेत. अक्षरांची उजळणी घेतलेली आहे. माझ्यासोबत कृती करायची. कृतीयुक्त वाचन केलं ना तुम्हाला खूप फास्ट वाचायला येणार आहे. जास्त दिवस लागत नाहीत वाचन करायला. आणि नेहमी लक्षात ठेवा, ही अक्षरं खूप हट्टी आहेत, लवकर लक्षात राहत नाहीत. आपण सुद्धा खूप हट्टी आहेत. आपण कसं कोणत्याही आई वडिलाकडून गोष्ट हट्ट करून घेतो की नाही, तसंही आपण हट्ट करायचं नाही. हे सगळ्या अक्षरांची नावं डोक्यात ठेवायचीच आणि फास्ट ठेवायची. ज्याच्या सगळ्यात जास्त लवकर हुशार लक्षात राहिली ही अक्षरं, तो मुलगा सगळ्यात हुशार. चला आता आपण लिहूयात. सगळ्यांनी वही पेन घेतली का? वही पेन्सिल तुम्ही पण लिहा माझ्यासोबत. चांगला अक्षर काढायचा प्रयत्न करा. माझ्या एवढं फास्ट काढू नका, खूप हळू काढा. राहिलेला आपण नंतर लिहू. आता आपण लिहिणार आहोत औ. येत नसेल तर नीट 1-2 मिनिट थांबा, पहा मी कसं लिहिते, मग माझं बघून काढायचा प्रयत्न करा. औ, 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 औ,
औ औ औ औ औ औ औ झालं का तुमचं? तुमच्या 2-3 ओळी झाल्या असतील. ठीक आहे, राहू द्या. आता हे इथंच राहू द्या. जेवढं राहिले तेवढं राहू द्या. आता दुसरं माझ्यासोबत दुसरं अक्षर लिहा. आता आपण लिहिणार आहोत न. आता मी इथून लिहिते बरं का, म्हणजे काय होते, आज आपलं अजून एक अक्षर वाढलंय ना, म्हणून इथपर्यंत येते. मग त्याच्यामुळं मी इथून लिहायला न, ना. तुम्ही पण इथूनच लिहा कडपासून. नी, नी, नू, नू, ने, नई, आणि हे नो. न, ना, नी, नी, हळूहळू लिहा. नू, नू, ने, नई, नो. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, न, ना, नी, नी, नू, 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 ने, नई. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई. न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई. ठीक आहे. पुढचं आपलं अक्षर आहे ख. इथूनच लिहिते बरं का मी. ख, खा, खी, खी, खू, खू,
खे खै ख खा खी खी खू खू खे खै खै खो आणि इथं खो 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 चाललंय ना आपलं. इथं पण राहिलं बघा लिहायचं. नो नाही नो जाऊ दे आता. ख खा खी खी खू खू खे खई खो खौ ख खा खी खी खू खू खे खई खो खौ ख खा खी खी खू खू खे खई खो खौ ख खा खी खी खू खू खे खई खो खौ ख खा खी खी खू खू खे खई खो खौ ख खा थोडंसं अवघड आहे बरं का हे. खी खी थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला हे अक्षर लिहायला. अक्षर खूप मोठं आहे. याच्यामध्ये र आहे, व आहे आणि वेलांटी पण आहे. र व ला जोडलेलं आहे. खू खू खे खई खो खौ ख खा खी खी खू खू खे खई खो खौ. ओके. आता ह्याच्यातलं तुमचं बरंच राहिलं असेल, मागं पडलं असेल. अक्षर पण आजचे जरा अवघड आहे. अवघड म्हणजे जास्त लिहायचे, अवघड काही नाही आहे. नला तर काय करायचंय, फक्त हे असं असा नाम ओढायचा आहे. पांडुरंगाचा नाम ओढतो तसं नाम ओढायचा. त्याच्या बाजूला एक दांडी घ्यायची, झालं ना. आता ख ला काय करायचं आहे, असं र काढायचं आणि ह्या र ला वर न्यायचं आणि खाली ओढायचं, त्याच्यामध्ये एक व काढायचं. ख. किती सोपं आहे. तर हे तुमचं राहिलेलं आहे ते काय करा, तुम्ही लिहा
आणि मी काय करते, औचे शब्द वाचते. ठीक आहे. मी आता ह्या शब्दांचं वाचन करणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, तुमचं हे मागं पडलेलं आहे ना, औ, न, ख, हे लिहायचं मागं पडलेलं आहे. तुमच्या 2-2 ओळी झालेल्या आहेत फक्त, मला माहिती. तुम्ही हे तुमचं राहिलेलं पूर्ण करा. हे पूर्ण करा आणि आपण हे तोपर्यंत मी शब्द वाचते. तुम्हाला काय करायचंय माहिती ना, हे लिहायचंय. तुमचं मगाशी राहिलं होतं ना, हे लिहायचंय, हे लिहायचंय, हे लिहायचंय. तोपर्यंत काय करते, हे शब्दांचं वाचन करते. तुम्ही काय करायचंय, हे मगाशी राहिलेलं लिहा. चला वाचू का मी? हे बघा, 1 काना 2 मात्र्याला काय करणार आहेत आपण, 1 काना आणि हे 2 मात्रे. वाचू का? कौ, खौ, गौ, गहू, चौ, छौ, जौ, झौ, त्रौ, टौ, ठौ, डौ, ढौ, नौ, तौ, थौ, दौ, धौ, नौ, पौ, फौ, बौ, भौ, मौ, यौ, रौ, लौ, वौ, शौ, शौ, सौ, हौ, ळौ, शौ, ज्ञौ, श्रौ. हा 1 काना आणि 2 मात्रे. तर हे मी शब्द वाचते, तुम्ही हे लिहा बरं का. राहिलेलं तुमचं अभ्यास पूर्ण करायचा, उद्या सरांना दाखवायचा, सरांची सही यायची याच्यावरती. मी हे वाचते. पौरुष, चौधरी, शौनक, शौगंड, सौवन, कौशिक, रौनक, कौशल, सौतन, शौकत, कौतुक, कौमुदी, चौफुली, कौतुक, कौमुदी, नौरोजी, पौरस, शौरीन, जौहर, गौतमी, महापौर, मंगळ गौर, चौपदरी, गौरीहर, गौरवशाली, चौकीदार, डौलदार, मौत, फौजदार, सौदागर, मौत, चौकोर, चौफेर, चौखुर, गवळण, चौकडी, नौतिक, चौपाटी, यौवन, चौरस, मौखिक, कौशल, गौरव, चौकार, सौरभ, लौकिक, रौनक, शौकीन, औजार, चौरंग, चौफुला, डौलदार, गौरविने, नौजवान, हौदा, सौरदीन, चौपदरी, औरस, नौकाबंद, घोडे, दौड, औपचारिक, औस, औषधोपचार, औपचारिक, चौघडा. आता एक खकाकी राहिलेलं लिहून टाका तुमचं. मी वाचते. चौथा, चौदा, चौत, डौल, गौस, दौड, दौरा, औत, सौदा, सौर, शौर,
क हौद औषधपत्र गौरीहार औषधालय चौका नौका चौघे सौदी कौल शौर्य सौंठ हौशी पौर प्रौढ फौजदारी फौजी शौरी भौम शौकत शैकत झाले हे इथं चुकलेले बरं का. शौकत औरस औत गौर और गौळण हौर तौलनिक क्षौर सौमित्र गौरी औरस चौक चौत चौकी तौर पंश औषध चौरस कौशाबाई कौरव चौपाई प्रौढ फौज मौज मौन औंढा जवळ नौबत गौतम चौपट चौथरा चौकन चौघडा. ठीक आहे, माझं झालं वाचून. तुमचं झालं की नाही हे लिहून? झालं नसलं तरी व्हिडिओ संपल्यावर काय करा, शांत बसून लिहा बरं का. वाचत लिहायचं, वाचत लिहिलं की माणूस खूप हुशार होतो. तुम्हाला हुशार व्हायचं की नाही? आपण शाळेत कशासाठी जातो, अभ्यास कशासाठी करतो? आपण हुशार होण्यासाठी, काहीचा मार खाण्यासाठी करतो. म्हणून छान लिहायचं, उद्या सरांना वर्गात जाऊन दाखवायचं. ओके, बाय.